म्हटलं की घरात बसून असं मेल करून कोणती आंदोलन यशस्वी होतात का, किंवा असं कुठलं आंदोलन असतंय का? कोण म्हणतंय की वर्गवारीनुसार पेन्शन नको, मला हे नको. कोण ऐकणार आपलं? आपण जोपर्यंत रस्त्यावरती उतरत नाही तोपर्यंत काही गोष्टी होत नाहीत. त्या मोहिमेचं काय झालं? 15 ऑगस्टला जी मोहीम उघडली होतीस तू, तर त्याचं काय झालं? पुढचा पाऊल काय उचलणार? पुढं काय करणार आहेस, काय नाही करणार आहेस? किंवा पुढचं झालं काय? लगेच तुझं एक मेल पाठवायला लावलास, त्याच्यानंतर काय पुढे? तू मेल सगळ्यांना पाठवायला लावलास, पण त्याच्या पुढे अपडेट काय? त्याचं माहिती काय आली का नाही आली? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आनंदाची बातमी आहे. खूप आनंद असं म्हणता येणार नाही, पण मला खरंच आनंद झाला. कारण काय होतंय की मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंदी होणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मला कदाचित झाला असेल, तुम्हाला होणार नाही तेवढा आनंद, पण मला झालेला आहे. कारण का, मी ज्या 15 ऑगस्ट दिवशीच मला आनंद झाला होता. 15 ऑगस्ट दिवशीच मला थोडं हायस वाटलं होतं. कारण मी ज्याला 9 ऑगस्ट 2026 रोजी ज्यावेळेला मी या मोहिमेबाबतीत चर्चा केली होती किंवा मोहिमेबाबतीत घोषणा केली होती, तर त्या दिवसानंतर जवळपास 6 दिवस माझ्या आयुष्यामध्ये काय होते ते माझं मला माहित आहे. कारण का, मला अपेक्षाच नव्हती की 5 दिव्यांग मित्र तरी मला सपोर्ट करतील का, 5 दिव्यांग मित्र किंवा मैत्रिणी मला सपोर्ट करतील का, किंवा मी जे शब्द दिलेला आहे किंवा मी ज्या शब्द म्हणजे मी एक जो कार्य दिलेलं आहे त्यांना, तर ते कार्य पार पाडतील की नाही पाडतील हा संशय पहिला होता. पण त्याला यश आलं. म्हणजे सकाळी जवळपास मी 10 ते 12 ही टायमिंग फक्त दिलं होतं दिव्यांगांना, तर त्यामध्ये मला जवळपास 40 ते 50 दिव्यांग मित्रमैत्रिणींचे मला मेसेज आले. त्यांनी अक्षरशः स्क्रीनशॉट मारून पाठवले नाहीत फक्त, तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की ओमकेश दा किंवा जे काही नाव घेतात तर ते घेऊन सांगितलं की मी मेल केला आहे. 4 जणांना मेल केलाय मी. मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, आणि दिव्यांग मंत्री अतुल सावे सर असतील, तर यांना. तर त्याच दिवशी संध्याकाळी मी लाईव्ह पण घेतला होता त्या दिवशी संध्याकाळी. कारण शनिवार असतं, शनिवारी आपण लाईव्ह घेतो. तर तुम्हाला ही विनंती असेल की दर शनिवारी आपलं लाईव्ह असतं. तुमच्या प्रश्नांची थेट उत्तर दिली जातात. परत नवीन गोष्टी ठरवल्या जातात. नवीन गोष्टी काय करायच्या, कोणतं पाऊल उचलायचं किंवा कोणत्या गोष्टींनी आपण पुढे जायचा किंवा कोणता रस्ता निवडायचा, या बाबतीत सगळ्या गोष्टींबाबतीत चर्चा होते. योजना असतील, कोणत्याही गोष्टी असतील, पर्सनल चर्चा असतील, पर्सनल प्रश्न असतील किंवा सार्वजनिक प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नांवरती आपण तिथं उत्तर देतो. लक्षात घ्या. तर त्यासाठी तुमचे सपोर्ट हवा आहे. तुम्ही नक्की येत चला. काय ठराविक 20-25 लोक असतात, तर ती दर शनिवारी 8 वाजता रात्री लाईव्ह येतात. उलट मी एका दिवशी 5 मिनिटं जरी लेट झालो तर हे 25-30 लोक जे आहेत, तर ती मला लगेच फोन करून विचारतात की तू आज लाईव्ह येणार आहेस की नाही येणार, आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, आम्हाला माहिती विचारायची आहे, आम्हाला माहिती घ्यायची आहे. अशा गोष्टी करतात. त्याच्यामुळे तुम्हालाही विनंती असेल सगळ्यांनाच, असं कोणी म्हणजे कोणी माझं कोणी दुसऱ्याचं असं नाही आहे, सगळे आपलेच आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही तिथे येत चला. नवीन गोष्टी शिकायला मिळतात, बिझनेस आयडिया शिकायला मिळतात. बिझनेस आयडियासाठी आपण दर बुधवारी गुगल मीटिंग घेतोय, तर त्याला सुद्धा जॉईन होऊ शकता. मी स्टेटसला व्हॉट्सअप ग्रुपवरती, मुलींच्या ग्रुपवरती, मुलांच्या ग्रुपवरती लिंक टाकत असतो, तर तिथं सुद्धा येऊ शकता. सोमवारी आणि शुक्रवारी आपण व्हॉट्सअप कॉल घेतो, तिथं सुद्धा येऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला संपर्क जर माझ्याशी करायचा असेल तर 7498018385 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय. 7498018385 त्या नंबरवरती संपर्क करू शकताय. थोडा विषय भरकटला पण असू दे. यामध्ये बिझनेस आयडियाज असतील किंवा आपण पण काय बिझनेस सुरू करतोय किंवा दिव्यांगांच्या मदतीसाठी काय गोष्टी येऊ शकतात. आता बघा, ब्लाइंड मुलांसाठी मोबाईल लागतं किंवा पांढरी काठी लागते. परत जे लोकोमोटर आहेत तर त्यांना व्हीलचेअर लागते, किंवा बॅटरीवरची सायकल, जी 4 चाकी स्कूटर असते तर ती स्कूटर लागते. अशा भरपूर साऱ्या गोष्टींना आपण कुठे काय कमतरता आहे तर तिथे फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे माझी विनंती असेल की जास्तीत जास्त लोकांनी, आपण स्वार्थासाठी करत नाही आहोत. लक्षात घ्या. माझा अजून एकही रुपयाचा फायदा होत नाही. मी दरवेळेला सांगतो, माझा अजून एकही रुपयाचा फायदा झाला नाही. जरी तुम्हाला वाटत असेल फायदा झालाय, तर तुम्ही कधीही माझं चॅनल बघू शकताय, कधीही माझं व्हॉट्सअप अकाउंट किंवा सोशल मीडिया अकाउंट किंवा माझं बँक अकाउंट बघू शकताय, चेक करू शकताय. मला पैसे किती मिळालेत, काही किती नाही मिळालेत, याच्यावरती तुम्ही सहज चौकशी करू शकताय. तर आता झालाय विषय म्हणजे वेगळा. तर या मोहिमेमध्ये आता त्या मोहिमेचं यश काय आलं नाही आलं हे तुम्ही पण बघितलंय. तुम्हाला वैयक्तिक मेल आलेला आहे परत रिप्लाय. म्हणजे आपण जे मेल केले होते, जे काही 130 ते 150 दिव्यांग मित्रमैत्रिणींनी आपल्या शनिवारच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळपर्यंत जवळपास 8 पर्यंत जवळपास 130 ते 150 दिव्यांगांनी माझ्याकडे संपर्क साधला की होय ओमकेश, मी मेल केलेला आहे म्हणून. तर अशा त्याचं यश भेटलेलं आहे. म्हणजे तेवढ्या जणांनी मेल केला, म्हणजे माझ्या मोहिमेसाठी सपोर्ट तेवढ्या जणांनी दिला. बरोबर आहे. हे तर झालं. पण त्याच्यानंतर आता 2 दिवसापूर्वी मेल यायला सुरू झालेले आहेत, रिप्लाय यायला सुरू झालेला आहे. बाकीच्यांच्याकडून पण मला अपेक्षा होत्या. बाकीचे जे काही 6000 सबस्क्रायबर आपले आहेत, तर त्यांच्याकडून तर अपेक्षा होत्याच. पण जे
सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे दिव्यांगांसाठी आम्ही किती तत्पर आहोत किंवा दिव्यांगांसाठी आम्ही किती काय करतो हे दाखवत आहोत, तर त्यांनी सुद्धा मला माझ्या मोहिमेला साथ द्यावी अशी अपेक्षा होती. चला, माझ्या मोहिमेला साथ द्यायची इच्छा नव्हती, म्हणजे माझं नाव मोठं होतंय असं वाटत होतं, पण तुम्ही ते एकदा मेल चेक करायचा होता किंवा तुम्ही त्या मुद्दे चेक करायला पाहिजे होते. त्यामध्ये एकही शब्द माझ्या नावाचा किंवा माझा उल्लेख होता का असं नव्हतं, वैयक्तिक एकही लाभ नव्हता त्यामध्ये. तर त्यासाठी सुद्धा मला खूप वाईट वाटलं. त्याचा मुद्दा आपण पुढे घेऊयाचा. पण जे काय आपण 15 मागण्या सरकार दरबारी पाठवल्या होत्या, तर त्याचा रिप्लाय यायला सुरू झालेला आहे. रिप्लाय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडून फक्त यायला सुरू झाला. बाकीचे जे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कार्यालय असतील उपमुख्यमंत्र्यांचे किंवा दिव्यांग मंत्र्यांचे कार्यालय, तर तिथून रिप्लाय आलेला नाहीये. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून आपल्याला रिप्लाय आलेला आहे की जे काही मागण्या आहेत तर त्यांच्या मागण्या त्या तुमच्या दिव्यांग मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती विचार होईल किंवा त्याच्यावरती जे काही कारवाई करायची ती केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे यशच आहे, आपलं लक्षात घ्या, हे खरं तर यशच आहे. त्याच्यामुळे ही पहिली पायरी आहे. पण आता आपल्याला दुसरी पायरी उचलायची आहे, दुसरं पाऊल उचलायचं आहे. दुसरं पाऊल आपल्याला या सोमवारी, म्हणजे उद्या नाही परवा दिवशी आपल्याला उचलायचं आहे सोमवारी. तर सोमवारी परत आपल्याला मेल करायचा आहे. परत आपल्याला मेल करायचा आहे. तो मेल काय असेल, त्यात 6 ते 8 मागण्या आपण वाढवलेल्या आहेत, लक्षात घ्या. तर त्या 8 मागण्या वाढवून आपण जवळपास 24 मागण्यांपर्यंत आपण गेलेलो आहोत. 15च्या मागण्या आपल्या 24 मागण्या झालेल्या आहेत. तर त्या मागण्या आपण दर सोमवारी आपण त्या मागण्यांचं मेल मंत्रालयाला पाठवणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती असेल की तुम्ही मेल आयडी कोणती आहे किंवा मेलचे मुद्दे काय आहेत, तर ते तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा ग्रुपवरून घेऊन तुमचं तुम्ही पर्सनली मेल केला तरी सुद्धा चालेल. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा दिव्यांग मंत्री असतील किंवा बाकी पशुसंवर्धन मंत्री असतील, परिवहन मंत्री असतील, गृहमंत्री असतील, अशा प्रत्येक विभागाच्या मंत्रालयाला किंवा सचिवांना आपल्याला ते मेल करायचे आहेत, लक्षात घ्या. तर याच्यासाठी विनंती करतो की आता सोमवारी जे काही मेल आपण सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात करणार आहोत, तर त्याच्यामध्ये तुमचा सहभाग हवा आहे, लक्षात आलं. तर ही विनंती करतो तुम्हाला. आता दुसरा विषय की हे तर आनंदाची गोष्ट झाली, पण दुःखाची गोष्ट, मी ज्या काही गोष्टी करतोय, तुम्ही मला सांगा, मला या प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या की मी जे काही हे मेल पाठवण्याचं गोष्ट करतोय किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी करतोय, मेल पाठवायचं असेल किंवा आता गुगल फॉर्म करणार आहोत आपण, गुगल फॉर्मचं पण डोक्यामध्ये घेतलेलं आहे किंवा गुगल फॉर्मवरती पण काम चाललेलं आहे. गुगल फॉर्म करून आपण महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगाचं तिथं फीडबॅक घेणार आहोत किंवा तिथं त्याच्या मागण्यांना होकार आहे असं ते हे घेणार आहोत. कारण आपण प्रत्येक दिव्यांगाच्या घरी जाऊ शकत नाही किंवा प्रत्येक दिव्यांगापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, त्याच्याकडे तिथून सही घेऊ शकत नाही, बरोबर आहे, किंवा माहिती त्याची घेऊ शकत नाही. मग आपण गुगल फॉर्म घर बसल्या आपल्याला आंदोलन करायच्यात. एक पारंपरिक जो काही जे काही हे आहे, म्हणजे परंपरा जी चालू झालेली आहे, तर ती आपल्याला बदलायची आहे. काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपल्याला मोहीम चालवायची आहे किंवा आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. घरात बसल्या आपण सुद्धा काही गोष्टी करू शकतो हे दाखवायचं सरकारला किंवा आपल्यावरतीही होणारे अन्याय किंवा आपल्याही काही गरजा आहेत तर ते दाखवायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी माझं वैयक्तिक काय होतं का त्यामध्ये तुम्हीच सांगा मला. मला तरी वाटतंय की कदाचित असेल म्हणून यांचेही असे रिप्लाय येतात. म्हणजे मी एक ठराविक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील, मध्ये इंस्टाग्रामवरती असतील, फेसबुकवरती असतील, युट्यूबवरती असतील, तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की आपल्या मोहिमेबाबतीत तो एक 2 मिनिटाचा तरी व्हिडिओ करून तुम्ही तुमच्या चॅनेलवरती टाका म्हणून. एक 30 सेकंदाचा करा, 1 मिनिटाचा करा तरी पण काही दिव्यांगांनी त्याचा, काही ते दिव्यांगच आहेत, स्वतः ते दिव्यांग आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते दिव्यांगच आहेत, त्यांनी रिप्लायच दिला नाही मला. मी मेसेज केले त्यांनी रिप्लायच दिला नाही मला. जे दिव्यांग नाही आहेत पण ते दिव्यांगांसाठी काम करतोय असं दाखवत आहेत, त्यांच्याकडे मी गेलेलो नाहीये. मी स्पष्ट सांगतो, त्यांच्याकडे मी विनंती करायला गेलेलो नाहीये, कारण मला माझा त्यांचा काही संबंध नाही. मी हक्काने, अधिकाराने माझ्या दिव्यांग मित्रांना, माझ्या दिव्यांग मैत्रिणींना सांगू शकतो. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं, पण त्यांचं काही जणांचे मेसेज रिप्लाय आलेच नाहीत. पण काही जणांचे रिप्लाय असे आले, चालतंय ओमकेश, मी तुझे व्हिडिओ करून टाकायला तयार आहे, पण दर आठवड्याला टाकतो, काय काळजी करू नकोस तू, दर आठवड्याला मी टाकतो, दर आठवड्याला मी व्हिडिओ टाकतो तुझा, पण म्हणजे या मोहिमेबाबतीत किंवा तुझ्या युट्यूब चॅनल बाबतीत टाकतो, पण मला अमुक अमुक एवढे पैसे हवेत. आता मला सांगा, माझा अजून युट्यूब मधून इन्कम नाहीये किंवा हे जे काही लाभ, ज्या काही 15 ते 24 मागण्या आहेत, तर त्या माझ्या वैयक्तिक एकट्याच्या आहेत काय हो, काय मला एकट्याला मिळणार आहेत का हो, काय माझं एकट्याचं ऍडव्हर्टाईज करणार आहे काय हो हा व्यक्ती किंवा या व्यक्ती माझ्या वैयक्तिक ऍडव्हर्टाईज करणार आहेत का हो. तुम्हाला पण जर ह्या मागण्या मान्य झाल्या तर हे जे काही सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत तर यांना पण त्याचा लाभ होणार आहे की नाही हो, तुम्हालाही लाभ होणार आहे की नाही त्याचा. मग तुम्ही त्या गोष्टीसाठी सुद्धा माझ्याकडून पैसे मागताय, हे खरंच वाईट वाटलं. बर, असंही नाही आहे की त्याच सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ऍडव्हर्टाईज मी ते न सांगता, त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही की माझ्या बाबतीत चॅनलवर, तुझ्या युट्यूब चॅनलवरती बोल म्हणून, तुझ्या युट्यूबच्या लाईव्ह वरती बोल म्हणून, तरी सुद्धा मी त्यांच्या ऍडव्हर्टाईज केलेल्या आहेत, त्यांच्या माहित्या दिलेल्या आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांच्याबद्दल तोंड भरून कौतुक केलेलं आहे. तरी सुद्धा मला ही गोष्ट आल्यानंतर
थोडं वाईट तरी वाटणारच, थोडं फ्रस्ट्रेशन तर येणारच. मग हे येणं स्वाभाविक आहे का अस्वाभाविक आहे हे तुम्हीच सांगा मला आता. कारण काय होतंय की तुम्ही आता म्हणाल की तू काय म्हणजे तुला कोण कर म्हणलंय काय, तुला कोण दिव्यांगांसाठी लढ म्हणलंय काय, तुला कोण दिव्यांगांसाठी मेल कर म्हणलंय काय, तुला कोण दिव्यांगांसाठी मोहीम ओपन कर म्हणलंय का, काढ म्हणलंय का, तुला कोण आंदोलन कर म्हणलंय का. तर मुळीच नाही. मी माझ्या वैयक्तिक विचाराने, मी माझ्या वैयक्तिक म्हणजे निर्णयाने मी सुरू केली आहे. पण अपेक्षा मी केली नव्हती की या गोष्टी होतील अशा, किंवा असे शब्द येतील असं. निदान तुम्हाला पाठिंबा द्यायला जमत नसेल तर ह्या अशा अवास्तव मागण्या नका करू प्लीज. कारण काय होतंय की मी 2-5 रुपयासाठी मी व्हायरल करू शकलो नाही आपली मोहीम, किंवा जास्तीत जास्त दिव्यांगांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, याचं मला गिल्ट राहिलं आता मनामध्ये. तर याच गोष्टी आहेत की म्हणजे मी स्वतःसाठी, मी तुमच्या जबरदस्तीने किंवा तुम्ही कोणी कर म्हणून सांगितलंय म्हणून कराल नाही, त्याच्यामुळे मी तुमच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही, किंवा तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. पण एक अधिकाराने, एक हक्काने, किंवा एक आपुलकीच्या नात्याने मी तुम्हाला सांगायला गेलो होतो. तर ती माझी खरंच चूक झाली. मी त्याच्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. परत तुमच्याकडे मी एकही गोष्ट मागणार नाही, किंवा एकही गोष्टीची विनंती करणार नाही, किंवा सहकार्य करा सुद्धा म्हणणार नाही. जे माझ्या अधिकाराचे, जे माझ्या हक्काची माणसं आहेत त्यांना मात्र मी हक्काने संपर्क करेन. जे काही आता 150-200 लोक, जे काही 50-100 तुम्ही म्हणाल ते दिव्यांग नसतील, पण त्यांनी दिव्यांगाच्या प्रूफ सकट, UDID कार्डच्या प्रूफ सकट त्यांनी मेल पाठवलेला आहे. त्या लोकांना मी हक्काने सांगू शकतो की मेल करा रे बाबांनो, मेल करा प्लीज. आणि विनंती पण करू शकतो, विनंती करायची गरज नाही, मी अधिकाराने त्या लोकांना सांगू शकतो की तुम्ही मेल करा, जेणेकरून आपल्याला फायदा होईल. आणि आपल्याला फायदा सोबतच याही लोकांना फायदा होऊ दे. मी ही विनंती करतो किंवा हे प्रार्थना करेन की देवाकडे यांचाही फायदा होऊ दे, यांचाही फायदा होऊ दे. न सांगता यांच्याही अडचणी सोडवल्या जाऊ देत, किंवा यांना ज्या अडचणी आहेत ही लोक माझ्यापर्यंत सांगायला यायला लागू नये यांना, किंवा मंत्रालयापर्यंत सांगायला जाऊ नये. माझ्या डोक्यात ती कल्पना येऊ दे, किंवा माझ्या मनात ती म्हणा, किंवा आमच्या त्या 15-25 मागण्या ज्या काही आहेत तर त्या मागण्यांमध्ये एखादी मागणी यांची वैयक्तिक असू दे आणि ती सुद्धा, त्याचा सुद्धा लाभ होऊ दे, असं मी देवाकडे म्हणजे विनंती करतो की देवाने मला सद्बुद्धी द्यावी. तर जे काही होतं तर ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आनंद झाला खरंच की मुख्यमंत्री कार्यालयाकडून तरी प्रत्येकाला आलाय, असं नाही की मला एकट्याला झालाय मेल. रिप्लाय हा बऱ्याच दिव्यांगांना आलेला आहे, प्रत्येकाला म्हणणार नाही, पण वैयक्तिक आलाय. वैयक्तिक ज्याने मेल केलाय तर त्या वैयक्तिक मेलवरती रिप्लाय आलेला आहे की आम्ही तुमची मागणी जी काही आहे तर ती दिव्यांग मंत्रालयाकडे वर्ग केलेली आहे, किंवा दिव्यांग मंत्रालयाला पाठवलेली आहे म्हणून. तर हे आमचं पहिल्या पावलाला भेटलेलं पहिलं यश आहे. पहिल्याच पावलाला आम्हाला काटे लागलेले नाही आहेत हे यातून साबित होतं. फक्त आता हे जे काही 100-150 लोक होतील तर याचा आकडा 10 पटीने वाढावा दुसऱ्या मोहिमेमध्ये, त्याच्या 10 पटीने असं वाढत जावा, आणि प्रत्येक दिव्यांगाने त्यात उडी घ्यावी, किंवा प्रत्येक दिव्यांगाने त्यात उतरावा. कारण यात कोणत्याही नेत्याचा सहभाग नाही आहे, यात कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय पक्षाचा सहभाग नाही आहे. हा फक्त स्वतःच्या अधिकारांसाठी, स्वतःच्या हक्कांसाठी लढा उभा केलेला आहे. तर त्यासाठी प्रत्येक जण प्रतिनिधी आहे, म्हणजे प्रत्येक जण यामध्ये नेता म्हणू शकतो आपण. मी जसा प्रमुख आहे तसा तुम्हीही प्रमुख आहात, तसे तुम्हीही प्रमुखच आहात, आणि तसे तुम्हीही लीडर आहात. तर त्याच्यामुळे माझं काय चुकत असेल, किंवा यामध्ये मोहिमेमध्ये काय बदल करावा असं वाटत असेल, किंवा या मोहिमेमध्ये काही तांत्रिक त्रुटी असतील किंवा तांत्रिक बदल करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगू शकताय. नक्की बदल आपण करू शकतोय, त्याचा अधिकार तुम्हाला आहे, तेवढा लक्षात ठेवा. एवढं सांगतो. सोमवारच्या मोहिमेला तुमचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्य.